नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात पीक विमा योजना ही कप आणि कॅप या मॉडेलद्वारे राबवली जाते। तर शेतकरी मित्रांनो, नुकसान होईनही पीक विमा कंपनी ही नुकसान भरपाई देत नाही, क्लेम करूनही क्लेम बाद करते आणि शेतकऱ्याला पीक विमा देत नाही। तर त्याविषयी 7 ऑगस्ट रोजी बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्याविषयी पीक विम्याविषयी बैठक आयोजन करण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये संजय रायबलकर, व्ही राधा, मच्छिंद्र सावंत, निदा शिंदे, विनयकुमार आवटे आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अभिजित उद्धव आणि आकाश खोंडकर, वैभव तांबे, मनोज कुमार ढगे आणि बुलढाणा चंद्रपूरचे कृषी अधिकारी तर यांच्यामध्ये बैठक झाली। तर शेतकरी मित्रांनो, 127 कोटी 74 लाख एवढा पीक विमा हा वाटप बाकी आहे। तर तो चंद्रपूरमध्ये आणखीन वाटप झालेलं नाही। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत 3,50,969 एवढ्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता। तर त्यामध्ये फक्त 3,41,333 एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा हा देण्यात आलेला आहे। तर बाकीचे 9,636 एवढ्या शेतकऱ्यांना काही कारण नसताना अपात्र केलं आहे, त्यांना पात्र करून पीक विमा वाटप मंजूर करावा असं सांगण्यात आलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत 200 कोटी एवढे रक्कम मंजूर करण्यात आली आहे चंद्रपूरसाठी। तर त्यामध्ये फक्त 80 कोटी वाटप झाले आहे, तेही 25% आग्री म्हणून वाटप करण्यात आले आहे। तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित 127 कोटी रुपये लवकरात लवकर वाटप करा असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे। तर शेतकरी मित्रांनो, नुकसान होऊनही शेतकऱ्याला विमा कंपनी ही विमा देत नाही आहे। तर त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले आहे की शेतकऱ्याला पीक विमा लवकर नाही दिल्यास 12% व्याजदराने शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात यावे। आणि आपल्या चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।